हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता देव आहे देव आहे देव आहे देव
पाये देव नटला नाना परी देव नटला नाना परी बरणे उरला चराचरी बरणे उरला चराचरी भक्तासाठी अवतरला भक्तासाठी अवतरला भारतयाचा वाहिला भारतयाचा वाहिला जनी मने भक्तासाठी जनी मने भक्तासाठी वेळा झाला जग जेठी वेळा झाला जग जेठी कुंभार कुमाई कुंभार देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव आहे शोधून पाहे देवा नटला नानावरे देवा नटला नानावरे शोधून पाये हृदये मंदिरे शोधून पाये देव नटला देव नटला देव आहे 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 हृदये मंदिरे शोधून पा
हृदये मंदिरे शोधून पाय देव नटना नामावरी देव नटना हृदये मंदिरे शोधून पाये हृदये मंदिरे शोधून पाये देव नटना नामावरी देव नटना नामावरी वरुणा उरला चराचरे वरुणी उरला चराचरे वरुणा उरला चराचरे वरुणा उरला चराचरे देवा नटना नामावरी देव नटना नामावरी हरे
देव आहे हृदय मंदिरे शोधून पाहे देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी भक्तासाठी अवतरला भारतयाचा वाहिला जनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला जगजेठे देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी विठ्ठल कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझ वीन शंभो मुझ कोण तारी नमो देवराया नमो ज्ञान सिंधू नमो दीननाथा नमो दीन बंधू नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो माय बापा कृपाळा दयाळा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती नमो विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिक नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम हरे चरणा संतांच्या दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे जगुरुमादाने कथेचा विचार जगुरुमादाने कथेचा विचार जगुरुमादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास रूपा बाबाजी सद्गुरु दास रूपा बाबाजी सद्गुरु दास रूपा जयंचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुरायांचे ते नमस्कार मी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरीराया प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग भगवंताच्या सानिध्यामध्ये असणारी नामदेव महाराजांच्या घरी दास्यत्व म्हणून काम करणारी सर्वांच्या परिचयाची अशी संत जनाबाई आणि या जनाबाईचा देव कोठे आहे
असं सांगणारा 4 चरणांचा सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. विठाल भाग्यवंतांनो, अभंगाच्या भावार्थ कोणी परिवार सांगायचा तो असा की पवित्र पावन काय गावाचं नाव? सोमनाथ नगर. सोमनाथ नगर. कारण नवीन परिचय असल्या कारणाने नाव लवकर आठवत नाही. अंबादास महाराज सोमनाथ नगर तीर्थ पावन क्षेत्र सोमनाथ नगर वर्षानुवर्षे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह 3.5 दिवसाचा या ठिकाणी सप्ताह होतोय. आणि 3.5 दिवसाचा सप्ताह होत असताना या ठिकाणी आमचे गुरुवर्य अंबादास महाराज चाचडगावकर यांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी वर्षानुवर्षे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि एक योगायोगाने खाडे महाराजांच्या सांगण्यावरून या ठिकाणी मनोहर भाऊ नवे तर ग्रामस्थ मंडळी सोमनाथ नगर सर्व या ठिकाणी लहान थोर महिला असतील सर्व असतील सर्वांच्या अनुमोदनाने या ठिकाणी माझ्या या लेकराला या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. भाग्यवंतांनो, आणि या अनुषंगाने तुम्हा सर्वांची या ठिकाणी भेट झाली. बऱ्याच दिवसापासून आमच्या गुरुबंधूचीच देखील भेट झाली नव्हती आणि दैवयोगानं आज या ठिकाणी आमची भेट होती आहे. भाग्यवंतांनो, सर्वांना एकदा साष्टांग नमस्कार करून सुंदर असं मृदुंगाचार्य आहेत, सुंदर असा हार्मोनियमकार आहेत, गायक तर विचारायची सोयच नाही. खूप आनंद वाटतो. काय सांगावं, पाठीमागे भारूड नसलं तर लय मजा येते, पण आता नाव इलाज आहे, काय करणार. ठीक आहे, सुंदर असे या ठिकाणी गायक आहेत, श्रोतेही भरपूर आहेत. कुठलंच काही टेन्शन. आमचे विनेकरी आहेत, आमचे चौकदार बाबा आहेत, माझं रक्षण करणारे. टेन्शन घ्यायचं नाही. अंग कलून जरी पडलो घाबरलोही तरी मागं तोलून धरतील असे या ठिकाणी दष्टपुष्ट असे चौकदार आहेत. कारण मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया. भाग्यवंतांनो, तुम्ही पुढे आहात आणि मागे माझे चौकदार आहात. सर्व साईडला या ठिकाणी आणि मध्ये मी आहे म्हणजे या ठिकाणी मी वक्ता नाहीये. फक्त माझ्या मुखातनं जे अखिल ब्रह्मांड भगवान परमात्मा जो वदवणार आहे तो वेगळा आहे. करी तो कीर्तन म्हणाला हे कोणी, नव्हे माझी वाणी पदरची, माझी या युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो कायम या पामरे जाणे अर्थभेद, वदवी गोविंद तोची वदे निमित्त मानासी बैसविला आहे, मी तो काही नव्हे स्वामी सत्ता विठ्ठल. भाग्यवंतांना अभंगाचा धावता भावार्थ नीट लक्षात घ्या. अभंगाचा धावता भावार्थ लक्षात आला म्हणजे विस्तारपूर्वक भावार्थ लक्षात येईल. या ठिकाणी आज श्रीरामनवमी आहे आणि या अनुषंगानं दुपारी तर त्या ठिकाणी जन्माचा अभंग झालाच असेल. अंबादास महाराज बरोबर ना, कीर्तनच झाला असेल शक्यतो. मी काही पत्रिका पाहिजे नाही, कीर्तनच असेल. हो, झाले राम राज्य काय उन्हे आम्हासी, किंवा कुलगुरु वशिष्ठा सांगेन उपवरा हस्ते गरोदर तुझ्या कांता, धर्मशास्त्र ऐसे डोहाळे फुसावे त्यांचे पुरवावे मनोरथ, ऐकून या ऐसे आनंद मानसी कैकई सदनासी जाता झाला, मंचकी बैसली होती ती पापिनी देखताची नयनी पहुडली, सुंदरपणाचा अभिमान मनी त्यावरी गर्भीन नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल. आणि असा अखिलकोट ब्रह्मांड भगवान परमात्माना आज त्यांचा 12 वाजता जन्म झाला आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आज जागराचा कार्यक्रम आहे. दोन्ही पर्व साधून या ठिकाणी असा अभंग निवडला. देव कुठे आहे? देव तर जन्माला आलेत, कशासाठी आलेत, का आलेत? मग असं पर्व साधून या ठिकाणी जनाबाईचा अभंग तुमच्या सेवेकरता निवडला. अभंगाचा होता भावार्थ नीट लक्षात घ्या. जनाबाई म्हणते देव आहे, देव आहे. पण जनाबाईने काय सांगितलं? हृदय मंदिरे शोधून पाहे. तुम्हाला जर देव पाहायचं असेल ना, तुम्हाला खरोखर जर देव बघायचं असेल ना, तर देव हा तुमच्या जवळ आहे, तुमच्या हृदयात आहे. मग जो जीव मात्र आहे, जो प्राणी मात्र आहे, त्या प्राणी मात्रामध्ये आत्मा हा परमेश्वर आहे. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये सांगतो म्हणजे सर्वांच्या लक्षात येईल. प्रत्येकाला आत्मा आहे आणि प्रत्येकाला आत्मा असताना आपल्या देहामध्ये राम आहे असं जनाबाईला सांगायचं आहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव कुठे आहे? आणखीन काही प्रश्न केला. दुसऱ्या चरणात सांगतात देव नटला नाना परी. देवाने अशी अनंत अवतार धारण केले. गीतेच्या अध्यायामध्ये भगवंताने त्या ठिकाणी 75 विभूती सांगितलेल्या आहेत. तर प्रत्येक वस्तू जातीमध्ये अखिल ब्रह्मांड भगवान परमात्मा आहे.
चला पुढे. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. भक्तासाठी अवतरला. ज्याने खरोखर जर देव बघितला ना, मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही पाहिला का, तुम्हाला देव दिसला का, भेटला का? चला पुढे बोलू काही असेल ते. बघा तिसऱ्या चरणात या ठिकाणी जनाबाई म्हणते आहे, भक्तासाठी अवतरला भारत याचा वाहिला. भगवंत काय करतो? आज आपण या ठिकाणी काया वाचा मनाने भगवंताचं नाम जप यज्ञ करतोय, नामस्मरण करतोय, ध्यान धारणा करतोय, पायीवारी करतोय. आणि असं करत असताना माऊली, ज्या ज्या वेळी आपण भगवंताचं कार्य करू त्या त्या वेळेस आपल्याला संकट अंबादास महाराज झाल्याशिवाय राहणार नाही. वाळूचे कनर रगडिता तेलही गळे. भक्त होणे काही सामान्य गोष्ट नाही. आणि झालाच तर चरखामध्ये ऊस टाकावा आणि त्याचा पिळून रस काढावा. आणि तो रस ज्या वेळेस गोड लागतो त्या अनुषंगाने या ठिकाणी तो भक्त तयार होतो. आणि अशा सान्निध्यामध्ये जनाबाई म्हणते आहे, भक्तासाठी अवतरला भारतयाचा वाहिला. शेवटच्या चरणात जनाबाई म्हणते आहे, जनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला जगजेठी. भक्तासाठी भगवंत वेडा बनतोय. स्वतःच्या देहाचं स्वतःच्या शरीराचं त्या ठिकाणी कुठली पर्वा न करता त्या ठिकाणी भगवंत त्या भक्ता करता मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो. असा या अभंगाचा धावता भावार्थ. विठ्ठल भाग्यवंतांनो, आता आपण विस्तारपूर्वक भावार्थाकडे जाऊया. आता विस्तारपूर्वक भावार्थाकडे जात असताना हे बघा, अभंग हा जनाबाईचा आहे. आणि अभंग हा जनाबाईचा असल्या कारणाने भाग्यवंतांनो, तुम्ही आम्ही सर्वजण आईच्या उदरी जन्म घेतला. सर्वजणांनी आपण आईच्या उदरी जन्म घेतला. कसे अवतार आलो, कसं आलो तेही सांगतोय. बघा चला भागवताकडे. मातेच्या उदर कोरी पचोनी विष्टेच्या दाथरी, उकडूनी नव मासावरी जन्मोनी मरते. विष्टा लेपूच उकडे नाके तोंडे कृमिकिडे, गर्भवतीचे कष्टगाडे कोणापुढे सांगावे. ते गर्भोदरीची व्यथा नेनतीच माता आणि पिता, तेथे नाही कोणी सोडविता. जीवीची व्यथा जीव जाणे. हे भागवताच्या ओव्या झाल्या. ते काय होतं, इकडं बोलायचं इकडं निघून जातात. पण मी त्याचं स्पष्टीकरण करून सांगतोय. लक्षात घ्या का ज्या वेळेस आपण आईच्या उदरामध्ये असताना माझ्या माता मौल्या बसल्यात, माझ्या बहिणी आहेत. या ठिकाणी ज्या वेळेस त्यांना गर्भधारणा होते आणि गर्भधारणा झाल्याच्या नंतर त्यांच्या गर्भामध्ये तुम्ही आम्ही, आपल्या आईच्या गर्भामध्ये तुम्ही आम्ही उलटा टांगलेला होतो माऊली. आणि उलटा टांगला असताना सोम या नावाने मंत्राचा जप करत होतो. बगली पुराण तुम्हाला ऐकायला मिळणार नाही माऊली. हे माझं नाही, ते किरोबा माऊलीचं आहे, त्या सद्गुरूचं आहे. आणि असं असताना या ठिकाणी सांगायचे तात्पर्य, आईच्या उदरात आपण उलटा टांगलेला होतो. सोम या नावाने मंत्राचा जप करत होतो. आणि सोम या नावाने मंत्राचा जप करत असताना आईचे 9 महिने 9 दिवस परिपूर्ण होतात. आणि 9 महिने 9 दिवस परिपूर्ण झाल्याच्या नंतर तो गर्भ आईच्या उदरातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. तो तुम्ही आम्ही येणारे आहेत, जे आलेत ते पण. आणि ज्या वेळेस तो गर्भ आईच्या उदरातून बाहेर येत असताना आपली प्रत्येकाची स्थितीगती एक आहे. आपली मान अडकली जाते. आपली मान अडकली गेल्यानंतर त्या आईच्या गर्भामध्ये आपण देवाला शरण जातो का, हे देवा तुकोबाराचे एक प्रमाण आहे, बंधनाचा तोडू फासा किंवा मुक्त होता परिबाळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. असे अनेक प्रमाण आहेत. आणि अशा वेळेस तो गर्भ आईच्या उदरात त्या भगवंताला शरण जातोय. ज्ञानोबा आहे त्याचं वर्णन करतात. तुझी आना वाही नगा देवराया
तुझे अन वाहीन गा देवराया बहु आवडते जीवापासून आपण त्या आईच्या गर्भामध्ये शरण जातो, आईच्या गर्भामध्ये शरण जातो. पण आईच्या गर्भात असताना आईला किती यातना झाल्या त्या आपण किती वर्णन केले आपल्याला सांगता येणार. त्या भागवतामध्ये सांगितलं त्या भगवंताला त्याचं त्या आईची कनवळता, आईची व्याकुलता त्या देवाला कळली. कारण एक मदार असं आपल्या बाळाला सांगते, अरे बाळा, अरे ज्या वेळेस तुला नवमास कष्टलासी दावेली प्रसूत झाली. हेचे कर्मधार तुझी मानाड मदाला असं आपल्या बाळाला सांगते, बाळा 9 महिने 9 दिवस तुला मी पोटात ठेवलं आणि 9 महिने 9 दिवस पोटात ठेवल्यानंतर जरी मी या ठिकाणी मी तुझा सांभाळ केला, पण तुझा सांभाळ करणारा अखिल ब्रह्मांड भगवान परमात्मा आहे. 9 महिने आईच्या पोटी तेव्हा कोण पूर्वी रोटी, तुझा बाप होता बाळ तेव्हा कोठे कटला काळ. आपण म्हणतोय आपण आईच्या उदरातून जन्माला आलो, खरं आहे माऊली, पण आईच्या उदरातून आपल्याला भाकरी कोणी दिली, देणारा कोण? चला ज्ञानेश्वरीकडे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविला प्राणो हले, जो जगात चाले ता ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ. तुकोबाराय म्हणतात, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझे बळे, चाले हे शरीर कुणाचे या सत्ते, कोण बोलवितो हरिवेन विठाला. चाले हे शरीर कुणाचे या सत्ते आणि कोण बोलवितो हरिवेन. मग या ठिकाणी आता यात तुम्हाला वाटत असेल का या ठिकाणी आपण स्टडी करून आलोय? नाही माऊली. तर या ठिकाणी तो बोलणारा अखिल ब्रह्मांड भगवान परमात्मा आहे. हे सगळं आहे ते माझ्या सद्गुरूचं आहे. या ठिकाणी विस्मरणाच्या ओघामध्ये बघा, वैकुंठवासी बापू बाबा देवरगावकर, वैकुंठवासी रामदास बाबा बागुल आणि वैकुंठवासी आमचे परम भगीनाथ बाबा लवाळीला होते. त्यांनी मला बोलवलं. इथं आश्रम होता लवाळीला. जवळजवळ 22 वर्षाचा कालावधी आहे. मी कॉलेजला होतो त्यावेळेस. बाबांनी मला बोलवलं, सहज बोलवलं. मी वैकुंठवासी तुकाराम बाबा रुई पेठेकर यांचा मी या ठिकाणी पाईक आहे. पण या अनुषंगानं जरी मी त्या ठिकाणी तुकाराम बाबांचा पाईक असेल, पण या ठिकाणी ज्या ब्रह्मापासून ज्या हंसापासून या ठिकाणी जी उत्पत्ती झाली, तो कुणी असो, जो वारकरी आहे किंवा वारकरी नसेल तर तो माझा गुरु आहे माऊली. मी त्याच्या नतमस्तक होतोय. माझ्याकडे भेद नाहीये, माझ्याकडे भेद नाहीये. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ. अरे काय तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. अरे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. दादा मी कोणाला तुच्छ समजत नाही. कुणी असेल तरी मी त्या ठिकाणी नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, झाला भूता, नम्र झाला भूता. गुरुवर यांनी आपल्या या महाराष्ट्रामध्ये
सर्व तालुक्यांमध्ये या ठिकाणी नामाचं बीज पेरलं आणि हे नामाचं बीज पेरून हे तुम्ही आम्ही सगळे आपण रोपटे आहोत. आणि मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संतते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. दादा त्या संतांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण त्या ठिकाणी चाललोय. अनुषंगाने या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती मदलासा आपल्या बाळाला सांगते, बाळा का ज्या वेळेस तू जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर आईच्या गर्भामध्ये तो जन्माला आल्यानंतर कोहम या शब्दाचा तुम्ही आम्ही उच्चार केला. आईच्या गर्भामध्ये सोम शब्दाचा उच्चार केला. जन्माला आल्यानंतर कोहम या शब्दाचा उच्चार केला. कोहम या शब्दाचा उच्चार करायचं कारण असं आहे, त्याचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये माऊली देतात. वेदांते ती माया असे म्हणजे प्राज्ञराया असो बोलो किती वाया अज्ञान आहे. वेदांती ती माया म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी मायाचा वारा लागतो. मायाचा वारा लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी सोम या शब्दाचा विसर पडला आणि कोम या शब्दाचा उच्चार झाला. विठ्ठल आणि अशा अनुषंगानं या ठिकाणी अखिल ब्रह्मांड भगवान परमात्मा आणि या परमात्म्याच्या भेटीसाठी संत जनाबाईचे आई वडील, संत जनाबाईचा जो जन्म झाला तो गंगाखेड गावामध्ये झाला. आई वडिलांकडे इच्छा केली का आई बाबा मी पण आषाढीला येते, मला पण इच्छा आहे. आणि या अनुषंगानं आई वडिलांचं त्या ठिकाणी आई वडिलांना नम्रतेने त्या ठिकाणी विनंती करून रिक्वेस्ट केली, विनंती केली आणि जनाबाई त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये आली. अखिल ब्रह्मांड भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं. एकदा भक्ताने ते जर देवाचं दर्शन घेतलं तर साठविला हरी जी ही हृदय मंदिरे. आणि याच अनुषंगानं त्या ठिकाणी तिच्या मनामध्ये अशी विरक्ती निर्माण झाली की हे पंढरपूर मला सोडायचं नाही. आई वडिलांना सांगितलं तुम्ही आपल्या गावाकडे निघून जा, मी या पंढरपुरामध्ये वास्तव्य करते. मुलीच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी आईबाप घरी निघून गेलेत. परंतु त्या ठिकाणी असलेले नामदेव महाराजांकडे त्या ठिकाणी त्यांना सोपवलं. कारण संतांचं हे कार्य असतं दादा, संत होणे सामान्य गोष्ट नाही. कारण कृपाळू सांगता येईल का? अहो बोलत चला ना, म्हणजे याचा अर्थ तुम्ही फक्त द्या नाही इथं आहेत. अहो बोलत चला ना, संत कृपाळू असतात. काय प्रमाण आहे ते? कारण तुम्हाला सांग का, आज 7वा दिवस आहे. भारुड कीर्तन. कारण भारुडातही तेवढंच बोलावं लागतं आणि कीर्तनातही तेवढंच बोलावं लागतं. रात्री भरवडला कार्यक्रम होता, आवाज जरा डॅमेज झाला. कारण एनर्जी कुठून एवढी प्राप्त करायची. आता तो चालवणार आहे परंतु स्वर तर आहे ना, म्हणून थोडस मला साथ करा माऊली. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हेची कृपादान तुमचे मजा आठवणा तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुळती. संत हे कृपाळू असतात. नामदेव महाराजांकडे जनाबाईला ठेवलं. जनाबाईला ठेवल्याच्या नंतर जनाबाई नुसती भाकरीच खायला राहिल्या नाही, नुसतं गौरेच थांबायला राहिले नाही. त्यांना काय करायचं होतं? देव आपलासा करायचा होता. पण देव आपलासा करत असताना त्या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्ट देवाची जरी भेट झाली पण देव कसा आहे तो कळणार नाही. ध्यानात ठेवा. आणि अशी तिच्या मनामध्ये विरक्ती निर्माण झाल्यानंतर भावे विना देव न कळेनी संदेह, भावे विना देव न कळेनी संदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. भाग्यवंतांना तिला वाटलं, तिच्या मनात आलं का या ठिकाणी देव जरी आपलासा झाला तरी सद्गुरु शिवाय किंवा गुरु शिवाय ज्ञान नाही. म्हणून त्या ठिकाणी नामदेव महाराजांना गुरु करून घेतलं. आणि नामदेव महाराजांना गुरु केल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्थूल, सूक्ष्म कारण, महाकारण आणि अतिकारण, जागृती, स्वप्ने, सुषुप्ती, उन्मने आणि तुर्या. विठाला या अभ्यासांचा त्या ठिकाणी स्टडी केला म्हणजे कसं केलं? तुकाराम महाराज म्हणतात, ठाईचा बैसोनी कराये
गेलं त्या सतत मंदिरात गेल्या नाही. मग तुम्हाला एक शंका निर्माण होईल का महाराज देव तर मंदिरातही आहे, मग त्या ठिकाणी सतत त्या मंदिरामध्ये जनाबाई का जात नव्हत्या? फक्त झाड लोट करत होत्या, पांडुरकडे फिरून सुद्धा बघत नव्हत्या, महाद्वारात जात नव्हत्या, झाडलोट करायच्या, सडा रांगोळी करायच्या, निघून यायच्या. म्हणून ते देवाजवळच बसले नाही, देवाला बघत बसले नाही. देव तर पाहिला, परंतु देवाकडे त्यांनी सतत त्या मूर्तीकडे काही बघितलं नाही. झाडलोट करायची आपली संत सेवा, ही संत सेवा ती करत असे. संत सेवा झाल्याच्या नंतर तिने देव बघितला, तो घरी बघितला. अखिल ब्रह्मांड भगवान परमात्म्याला जे पाहिलं ते घरी पाहिलं. कसं पाहिलं तर नामदेव महाराज हे गुरु आहेत. ते कसे गुरु आहेत? तुमचे जे गुरु आहेत, जे माझे गुरु आहेत, सर्वांचे जे गुरु आहेत ते कसे असतात? वेदांत शास्त्राकडे चला. गिरीते इति गुरु, गुणाती इति गुरु, गिर्यते इति गुरु. अज्ञानाचा नाश करणारा गुरु, आत्मज्ञानाचा उपदेश करणारा गुरु आणि देवादिकांकडून स्थविला जातो तो गुरु. गु हे अंधकाराचे निर्देशक आहे आणि रु हे पाप नाशकार्थी आहे. विठाला विठाला आणि असं असताना त्या ठिकाणी नामदेव महाराजांकडून जनाबाईने त्या ठिकाणी काय घेतलं? बीजमंत्र घेतलं, नाम घेतलं. ते नाम कसं घेतलं? कागदावर लिहून घेतलं नाही माऊली. थोडस मी स्पष्ट सांगतो, कागदावर लिहून घेतलं नाही, राग येऊ देऊ नका. काय झालंय? अंबादास महाराज असं का शब्द बोललो? कारण मी तुमचा आहे का? बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कनवळा म्हणून. काही कागदावर लिहून मागता तो माऊली. शोकांती काय आपली वार करायची का असं मी बोललो? दादा चला आपल्या एकनाथ महाराजांकडे चला. एकनाथ महाराज काय म्हणतात? कानी जे पेरिले डोळा ते उगविले, 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 कानी जे पेरिले डोळा हरे मुखी गाता, हरे पाणी पिता, 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 हरे मुखी गाता, हरे मुखी गाता. भाग्यवंतांनो, या ठिकाणी सद्गुरू आपल्या कानामध्ये बीजमंत्र देतात. काही जण कागदार लिहून मागतात म्हणून असं थोडस विनोदाने मी बोललो. बघा, तर सद्गुरू आपल्या कानामध्ये बीजमंत्र देतात. कानामध्ये दिलेला जो बीजमंत्र आहे त्या बीजमंत्राचं जे प्रमाण आहे ते एकनाथ महाराजांचं तुमच्या पुढे मी सादर केलं. कानी जे पेरिले डोळा ते उगविले, व्यापक भरले त्याची हरी, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. आणि या अनुषंगानं भाग्यवंतांना जे कानामध्ये त्या जनाबाईचा बीजमंत्र दिला त्या जनाबाईने ठाईच बसून चिंतन केलं. कुठे? एकांकात, एकाग्र चित्ताने. केव्हा? जेव्हा गर्दी नव्हती तेव्हा. आपल्या भाषेत सांगतो, मी तुमचा आहे म्हणून मी मोकळं सांगतो. मी काही आळंदीहून आलो नाही आणि आळंदीला गेलोय नाही, म्हणजे तीर्थयात्रेला गेलो, शिकायला गेलो नाही, मला हे म्हणायचं.
नुसतं आळंदीचं माझं नाव नाही, शिकायला गेलो नाही, दर्शनाला गेलो, माऊलीचं दर्शन घेतलं. तद्वत आमचे गुरुबंधू अंबादास महाराज आम्ही सारखेच, आम्ही काही शिकायला गेलो नाही, फक्त सद्गुरूंनी दिलेला आशीर्वाद आणि तुमच्या मायबापांचा आशीर्वाद. विठाला विठाला आणि या अनुषंगाने या ठिकाणी जनाबाई म्हणते का जनाबाई ठईच बसल्यानंतर त्या कोणत्या अभ्यासात बसल्या असतील, तू पहिल्यांदा जर दिला असेल, माझ्या अंदाजानुसार, मला काही एवढा अभ्यास नाही, एवढी स्टडी नाही, परंतु पहिल्या बसल्या असतील त्या स्थूल देहात बसल्या असतील, स्थूल देहाचा विचार केला तर त्या ठिकाणी स्थूल देहाचा विचार केल्यानंतर ऑटोमॅटिक जर देहातला जर आपल्याला आत्मा शोधायचा असेल, देहातला राम शोधायचा असेल, तर या देहात असणारे जे 6 आपले जे कोणीतरी आहेत का ते आपल्याला काही जमून देत नाही. 6 असे आहेत का ते आपल्याला काहीच जमू देत नाही. त्याच्यातला एक जरी राहिला तर त्या ठिकाणी बुवा केव्हा माळ काढल त्याचं सांगता येणार. विठाला 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 हे 6 केल्याशिवाय मग 6 जर घालवायचे असतील तर हे 6 हे तुका म्हणे पापे न जाती तीर्थाचे बापे, न जाती तीर्थाचे बापे, न जाती तीर्थाचे बापे. तुका म्हणे बापे, न जाती तीर्थाचे बापे, न जाती किती नदीत उडी मारले, समुद्रात उड्या मारल्या आणि कुशावर्तात 100 वेळा जरी एका दिवसात आंघोळ केली तरी जाणार नाही. हे जाणार नाही, हे 6 जाणार नाही. हो, तो का म्हणे पापे न जाते तीर्थाचे बापे. या अनुषंगाने या ठिकाणी आंघोळ करून त्या ठिकाणी हे पाप धुणार नाही. तद्वतने याप्रमाणे या ठिकाणी महाराज म्हणतात जर 6 घालवायचे असतात तर तुम्हाला स्थूल देहात बसावं लागेल. स्थूल देहात म्हणजे असं का या ठिकाणी आपल्याला आत्मप्रचिती म्हणतात तिला माऊली. मला काही एवढा अभ्यास नाही पण सांगतो मी, त्याला आत्मप्रचिती म्हणतात. आता आत्मप्रचिती म्हणजे आत्मप्रचिती जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत आपण माणूस आहे का, आपल्यात आत्मा आहे का, आपला हात चालतोय का, देव आहे का, हेच कळणार नाही ना माऊली. काय म्हणतात, आत्मप्रचिती झाल्यानंतर पुढे आपल्याला गुरुप्रचिती म्हणतात त्याला. मग ती आत्मप्रचिती करत असताना आपल्या शरीरात जे षडविकार आहेत, हे षडविकार घालवण्यासाठी कोणकोणते आहेत? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे आणि सगळ्यात वाईट माझ्यासारखा कीर्तनकार कोणीच नाही. सगळ्यात वाईटचा शेवटचा सांगतो मी उदाहरण. माझ्यासारखा मृदुंगाचार्य आणि माझ्यासारखा गायक, भाऊ पट्टीचे गायक वाजवले तर आपण, माझ्यासारखा हार्मोनियमकार, काय वाटतं खरं आहे का नाही? त्याने लई मात केली यशवटच्याने, ही तर थोडस आटोक्यात आलंय, पण हा जो अहंकार हा शब्द आहे याने खूपच मात केली माऊली प्रत्येक क्षेत्रामध्ये. माझ्यासारखा शेतकरी आणि माझ्यासारख्या तांबाट्याच्या जाळ्या, ताकद नाही कोणाची सांगा. आता कोणाचं म्हणावं हे? अगोदरच बोललोय, करीतो कीर्तना म्हणाला कोणी नव्हे माझी वाणी पदराची. आपण फक्त निमित्त मानासी बैसविला आहे, फक्त निमित्ताला कारणीभूत आहोत. आणि आता हा जो शेवटचा जो अहंकार आहे, हा अहंकार त्या ठिकाणी जर घालवायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला ठाईच चिंतन करावं लागेल. जोपर्यंत आपल्या शरीरात ते 6 जात नाही तोपर्यंत आपल्याला देहातला आत्मा देव दिसणार नाही. विठाला काकड्यातलं प्रमाण सांगतोय. अरे बाबा अहंकार माता भेटली बरवंत, तिने मार्ग
जर हा अहंकार घालायचा असेल तर स्थूल द्या, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी बसावं लागणार. बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी सद्गुरूच्या मनात येणार. आपल्या सद्गुरूच्या मनात आल्यानंतर तो पुढे दुसरा अभ्यास देणार. दुसरे अभ्यास काय असेल ज्ञानोबराने मोकळं सांगितलं, मग आपणच का झाकून ठेवायचं. आजप आजप अरे माऊली 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 स्वर 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 अरे अरे आजप आजपणे उलट प्राणाचा जपाजपणे उलट प्राणाचा, उलट प्राणाचा, जपाजपणे उलट प्राणाचा. हे मनाचा निर्धार, हे मनाचा निर्धार, हे मनाचा निर्धार. माऊलींनी स्पष्ट सांगितलंय, पण थोडं कसं सांगितलंय, थोडस अडकून सांगितलं, गुह्य सांगितलं. नुसतं आपण हरिपाठ म्हणून टाकतो माऊली, पण त्याचा अर्थच घेत नाही. कारण बघा हरिपाठामध्ये सगळं माऊलींनी मोकळं मोकळं आणि उघड उघड सांगितलं, पण आपण त्या ठिकाणी त्याचा अर्थ करत नाही. 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावे हारी, तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, येथे काही कष्ट न लागते. काही कष्ट लागतात का? नाही. आपण नाकाने प्राणवायू घेतो ना ऑक्सिजन. मुलांना ऑक्सिजन घेतो ना आपण, प्राणवायू का ऑक्सिजन? ऑक्सिजन. ओके. आता ऑक्सिजन घेतल्यानंतर आपण काय सोडतो? बरं ठीक आहे, हे तुम्हाला काही सांगता येणार नाही. आता रात्र चालू आहे, बरोबर ना? दिस इज नाईट. रात्रच ना? रात्र. आता रात्र आहे. आता तुम्ही शाळेमध्ये जाता, आता रात्र चालू आहे. आता जे झाड आहेत, जे वृक्ष आहेत, त्या वृक्षांनी आता कोणता वायू सोडला असेल? एक्सक्यूज मी माय आन्सर. बोला, माझं उत्तर मला पाहिजे. पुढचं कीर्तन करणार नाही आमचं, ठीक आहे. पण मुलांना या ठिकाणी यारे यारे लहान थोर, याते भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. नुसतं या ठिकाणी आपले बुजुर्ग माणसं आहेत, सगळे वारकरी आहेत, त्यांना सांगायचं नाही. या लेकरांचा या ठिकाणी, कारण महाराष्ट्र वायुची मराठी भाषांची संत महात्म्यांची ज्ञानवंतांना जन्म देणार ही जी लहान लहान लेकरं आहे, या लेकरांना पुढे ज्ञानाच्या मार्गाला लावायचं आहे. विठाला विठाला कोणता वायू सांगता येईल का? नाही. कर जोडून विनवितो तुम्हारे, कर जोडून विनवितो आता हे प्रमाण आता या ठिकाणी पूर्ण स्पष्ट करावं लागेल. कोड्यात टाकलंय मला महाराजांनी. बघा, ज्यावेळेस बाहेरून प्रमाण येतं ना, तर त्या ठिकाणी कीर्तनकाराने ते प्रमाण सोडवलं पाहिजे. नुसतं बाहेरून प्रमाण पडलं मग कीर्तनकाराने लगेच पुढे जायचं नसतं. कारण बाहेरून टाकणारा जो आहे तो सुद्धा आपला तत्वज्ञानी आहे. आपण फेटा बांधानी तर व्यासपीठावर आहेत म्हणून आपणच हुशार आहोत असं कधी समजायचं नाही. तुम्ही जे बसलात ना ब्रह्ममूर्ती, सर्व हुशार व्यक्ती असतात माऊली. का बोलणारा जो व्यासपीठावर आहे त्याने फेटा बांधला म्हणजे तो फार तत्वज्ञानी झाला. त्याला 4 वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, 6 शास्त्र, 18 पुराण मुखगत झाले. तसं नाही. सांगत तेव्हा म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो, मुक्ताईचा. महाराजांचं या ठिकाणी जे प्रमाणाचं जे निरसन आहे, तर त्यांनी या ठिकाणी एकनाथ महाराजांचं जे प्रमाण दिलंय ते सुद्धा वासुदेवातलं प्रमाण आहे. सुंदर असं प्रमाण आहे, फक्त थोडं कोड्यातलं आहे. त्यांनी वासुदेव हा शब्द स्पष्ट केला. वासुदेव म्हणजे काय त्याचा अर्थ सांगतो आणि पुढे चालतो. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आता वासुदेव वासुदेव म्हणजे कोणतं काय? का पाटेच्या वेळी जो वासुदेव तो हातात चिपडे असतात, मोर मुकुट पिसारा असतोय, टोप असतं, अंगारका घातलेला असतो आणि असं नाचतोय. वासुदेव आला रे वासुदेव आला, तो वासुदेव का? नाही.
तर त्याला एकनाथ महाराजांनी त्याला वासुदेव म्हटलं नाही. तर वासुदेव म्हणजे काय, नाकाने प्राणवायू घेणे अपान वायू सोडणे, ही जी क्रिया होते या क्रियेला वासुदेव असे म्हणतात. विठाला मुलांनो, रात्रीच्या आत जो आता झाडांनी जो वायू सोडला त्याला CO2 म्हणतात इंग्लिश मध्ये, आणि मराठीत काय सांगतात, कार्बन डाय ऑक्साईड. बरोबर ना? हा, आता ध्यानात राहील ना. पुढच्या वर्षी आलो का मी परत रिपीट विचारेल बरं का. नाकाने आपण प्राणवायू घेतो म्हणजे ऑक्सिजन घेतो, आणि ज्या वेळेस आपण ऑक्सिजन घेतल्याच्या नंतर आपण ते परत रिपीट पुन्हा सोडतो. अशी क्रिया होती का आपली? प्रत्येकाची होती, झोपेत होती. जर ही क्रिया जर बंद पडली तर आपण बंद पडलो. गोटू चला, ही क्रिया बंद पडली, विषय संपला. आणि ह्याच क्रियेला वासुदेव असे म्हणतात. विठाला आणि असं हे नाम असताना हे नाम त्या ठिकाणी सूक्ष्म देहामध्ये जनाबाईने घेतलं. आणि सूक्ष्म देहा, मी पुढे काही जात नाही, मला काही एवढा अभ्यास पुढच्या देहाचा काही अभ्यास नाही, कारण 5वी मुद्रा मला एवढं नाही, नाथबाबांचं प्रमाणापर्यंत नाही जाता येणार, कारण मुद्रा ते 5वी लावून या लक्ष, आणि तो आत्मा प्रत्यक्ष हरिदिश एवढं जर करायला गेलं तर 4-5 वर्ष लागली इथं कीर्तन करायला, तेव्हा सांगावं लागतं, कारण आपल्याला पुढे वेळ नाही माऊली. ठीक आहे, लगेच सांगतो. जनाबाई म्हणते, जनाबाई ठाईच बसली, प्रबोधात बसली, सूक्ष्म देहात बसली, आणि सूक्ष्म देहात बसल्यानंतर या ठिकाणी अजपाजपणे उलट प्राणाचा तेथे मनाचा निर्धार असे. आणि अशा वेळेस जनाबाईने त्या जो विटेवर असणारा अखिल ब्रह्मांड भगवान परमात्मा, ती विठ्ठलाची जी मूर्ती आहे, ती त्या विटेवर असणारी मूर्ती, त्या मूर्तीला कुठे बघितलं तर तिच्या हृदयात बघितलं, आणि त्याचा साक्ष, त्याचा पुरावा अभंगाच्या प्रथम चरणात. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगाला या ठिकाणी उपदेश करते, साक्ष देते, पुरावा देते. ज्यावेळी शेतकरी स्वतः शेती करतो, शेती केल्याच्या नंतर तो दुसऱ्याला सांगतो का नागलीची किंवा भाताची शेती अशी करावी. नुसतं पुस्तकावर अभ्यास करायचा आणि सांगायचं अशी शेती करा, नागलीची अशी त्या ठिकाणी डाळ भाजा. का काही जर म्हणतात, काहीला माहीतच नाही नागली कशी पिकते. आंब्याचं झाड असते, खाली सारवून घ्यायचं, वर चढवायचं आणि असं हिलवायचं, का खाली नागलीचे दाणेच वेचून घ्यायचे, असं असतंय का माऊली? नाही. मला एवढंच म्हणायचं आहे का या ठिकाणी पाश्चात्य देशातला माणूस आणला तर ते नागलीचं पीक कसं घेता येतील त्याला सांगता येणार नाही. त्याचा किती जरी स्टडी असेल, अभ्यास असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तरी त्याला सांगता येणार नाही. कारण त्याला एकमेव कारण आहे, अनुभव आले अंग, अनुभव आले अंग, अनुभव आले अंग,
चिकण्याजोगं हे प्रमाण आहे. अनुभवी आले अंगा आणि ते या जगात येत असे. हे जे प्रमाण आहे ते व्यावहारिकही बसतंय, पारमार्थिकही बसतंय, प्रापंचिक पण बसतंय. म्हणजे त्या ठिकाणी त्या व्यक्तीने त्या गोष्टीचा अनुभव घेतल्याच्या नंतर त्यावेळेस जो सांगतो त्याचं ते खरं उत्तर, त्याचा खरा अनुभव. म्हणजे त्यांनी शेती केली, पिकून दाखवली, त्याने सांगितलं ते पटेल. याने खऱ्याने या तद्वतने याप्रमाणे जनाबाईने त्या ठिकाणी चिंतन केलं. चिंतन केल्यानंतर तिने विटेवरचा परमेश्वर पाहिल्याच्या अगोदर तिने हृदयातला परमेश्वर शोधला. जो विटेवर आहे तो माझ्या हृदयात आहे का याची ग्वाही केली, साक्षी केली, पुरावा केला. आणि पुरावा केल्यानंतर जगासमोर त्यांनी या ठिकाणी हे जे त्यांच्या मुखातून जे उद्गार निघालेत ते उद्गार अभंगाच्या प्रथम चरणात देव आहे, देव आहे, हृदय मंदिरे शोधून पाहे, देव आहे. मग काही त्या ठिकाणी साधकांनी विचारलं का या ठिकाणी देव आहे, देव आहे, हे सर्व सत्य आहे, पण मग ज्या मंदिरामध्ये भगवंताची मूर्ती आहे मग तिथे देव नाही का? विचारणारे खूप हुशार असतात. बोलणारा हा एक गुणी असतो, पण विचारणारे हे तत्वगुणी असतात. आणि त्यानुसार त्या ठिकाणी जनाबाई म्हणते आहे का परमेश्वर विटेवर उभा आहे. अनेक मंदिरात राम आहे, कृष्ण आहे, हनुमंत आहेत, प्रत्येक मंदिरात देव आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराजांचं एक सुंदर प्रमाण आहे, देव देहात देहात काय जाता मंदिरात. मग आता तुकाराम महाराजांना सांगायचं मग तुम्ही आषाढी वा कार्तिकी पंढरीची वारी का केली, हाही प्रश्न उद्भवतो ना महाराज. तुकाराम महाराज म्हणतात देव देहात देहात आणि काय जाता मंदिरात. जर देहात देव आहे तर मग मंदिरात जायची गरज काय. मग मंदिरात देव नाही का? मंदिरात देव आहे. नाही असं नाही, मंदिरात देव आहे, पण बाप्पा अरे या ठिकाणी आपल्या देहातलाच आपण शोधला नाही तर मंदिरातला तुला कधी दिसणार नाही. विठाला विठाला तुझा आहे तुझा पासी परी तुझा गा तुझा लागे, परी तुझा गा तुझा लागे, परी तुझा गा तुझा लागे. तुझा आहे तुझा वारे, परी तुझा गा तुझा लागे, परी तुझा गा तुझा देव मंदिरात आहे हे खरं आहे, पण आपण नुसती देवाची मूर्ती बघतोय ना. काय वाटतं? देवाची मूर्तीच बघतो ना, पण देहातला जो आत्मा परमेश्वर आहे तोच ईश्वर, तोच देव आपल्या हृदयात आहे. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात देव देहात देहात काय जाता मंदिरात. मग जनाबाईने आपल्या हृदयात तो परमेश्वर पाहिला, मग जनाबाईच्याच हृदयात जनाबाईला दिसला का असा प्रश्न आपल्याला उद्भवेल माऊली. तर नाही, परमेश्वर हा प्रत्येकाच्या देहामध्ये आहे. आपण जे रामराम करतोय प्रत्येकाला पूर्वीपासून जेव्हा या ठिकाणी मनुष्य प्राणी मात्र असेल तिथून आपण रामराम करतोय. कोणाला करतो? त्या माणसाला करतो का? माणसालाच करतो ना. तुम्ही कोणाला रामराम करा त्या राम कृष्ण नामे ये दोन्ही साथी रे. 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 हृदय मंदिरी
त्यांनी लगेच सांगूनच दिलं. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. आपण राम राम करतोय ते देहाला करत नाही, तर देहात असणाऱ्या आत्म्याला आपण राम राम करतोय. राम राम दाजी म्हणजे जसं नातं असेल तसं राम राम माऊली. कुणाला करतोय? त्या देहाला नाही, कारण देह कसा आहे? अरे हा देह नाशिवंत उत्तर असं मौलींनी प्रमाण दिलं. कारण हा देह आपला तुमचा माझं नाशिवंत शरीर आहे. या देहाला आपण राम राम करत नाही, तर त्या नाशिवंत शरीरामध्ये त्या देहामध्ये त्या 3.5 हाताच्या देहामध्ये असणारा जो आत्मा हा परमेश्वर आहे, देव आहे, ईश्वर आहे, ग्वाड आहे, आणि त्याला आपण राम राम करतो. विठाला विठाला मग जनावायला केव्हा कळलं, कसं कळलं? तर सद्गुरू केल्याच्या नंतर, सद्गुरूने बीजमंत्र नाममंत्र दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिला कळलं. चला भागवताकडे गुरु कसे असावेत, कसे असतात. जो गुरुच्या बोलावरी जीविताची कुरवंडी करी, जो गुरु आज्ञे बाहेरी तीळ भरून न होऊ शके, जो जो घेतला जयाचा गुण, तो तो गुरु केला म्या जाण, गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. उदाहरणार्थ, याचा अर्थ काय लगेच लक्षात येणार नाही, मोकळं मोकळं थोडं उदाहरणाने सांगतोय. वैकुंठवासी बापू बाबा वैकुंठवासी आहेत. वैकुंठवासी बापू बाबा वैकुंठवासी आहेत. त्यांचे जे पायिक आहेत ते पायिक बाबा जरी वैकुंठवासी असतील, पण त्या पायिकाने त्या ठिकाणी नामजप यज्ञामध्ये त्या ठिकाणी बाबा त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या हृदयात दिसतील, याच्यात शंका नाही. याला म्हणतात अनुभव. विठाला तद्वत न्यायाप्रमाणे वैकुंठवासी रामदास बाबा बागुल ते जरी वैकुंठवासी असतील, पण या ठिकाणी हे तुम्हाला खरं वाटतं का? मी जे बोलतोय ते तुम्ही काहीच बोलत नाही हो. म्हणजे याचा अर्थ मला म्हणजे असं खरं वाटतं का? हा, म्हणजे कसं आहे, नाही तर नुसतं मी बोलायच्या मागे लागतोय. पाऊस पडेल का, नाही पडेल का? कारण कसं आहे का, जर समजा समोरच्याला जर कळत नसेल तर मग त्या ठिकाणी एवढं घोकून आहे, त्याचा काय उपयोग? मी नाभीपासून ओरडत आलोय. आज 5वा दिवस चालू आहे. 2 तारखेपर्यंत आहे. 2 तारखेपर्यंत ओरडायचं. 4 तारखेपर्यंत 4 तारखेपर्यंत 4 तारीख शेवटची माळ घरीची आहे सुतारपाड्याजवळ. तर बघा भाग्यवंतांनो, मला एवढंच सांगायचं आहे. विषय कुठं होता? आता मी विसरून गेलो. काय करायचंय? कुठवर बाबा? हा, अहो बोलतोय. खरं आहे का? मग खरं आहे का खोटं आहे? आपण कसं काय खरं आहे कसं काय खोटं आहे ते तुम्ही सांगावं. अहो तुम्ही या ठिकाणी निरसन करायला बसलेत माऊली. नुसते श्रोते म्हणजे सामान्य गोष्ट नाहीये माऊली. तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात, तुम्ही तत्वज्ञानी आहात. आणि ब्रह्मज्ञानी तत्वज्ञानी असताना या ठिकाणी लेकराकडून या ठिकाणी जे भगवंताचे जे बोल निघतात, सांगायचं तात्पर्य, सद्गुरू जरी आपले वैकुंठवासी गेले, उदाहरणार्थ का तुकाराम महाराज वैकुंठवासात गेले, निळोबा महाराजांनी त्या ठिकाणी न विचारता तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेत. वैकुंठाला गेल्यानंतर निळोबा महाराजांनी सांगितलं
का मला माझे गुरु न विचारता गेलेत, मला माझ्या गुरुची भेट घ्यायची आहे. गुरुची भेट घेत असताना ते ध्यानस्थ बसले, चिंतनाला बसलेत. चिंतनाला बसल्यानंतर अखिल ब्रह्मांड भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलेत आणि निळोबा डोळे उघड, काय ध्यानधारणा करतोय? ते सांगितलं, देवा तुला मी पाचारलं नाही, तुला बोलवलं नाही, तुझा माझा संबंध नाही. काय सांगावं, काय ते साधक असतील आणि काय ते शिष्य असतील हो, आणि काय त्यांचे गुरु आणि काय ते साधक. काय वाटत आहे? अहो इकडे जर आपले गुरु जरी असले, अहो 2 अभ्यास दिले तर इकडे लगेच तो गुरु इकडे शिष्य तयार करतो ना हो. खरं आहे का तुमच्याकडे? का खोटं आहे? थोडंसं टोचलं आहे, कारण मी थोडा कडक आहे. मी आधीपासून नरम नरम बोलत आलो, पण आता थोडंसं कडक. आता तुमचा माझा ज्याचा आता चांगला परिचय झाला ना, म्हणून. हा, बऱ्याच महाराजांना माहित आहे विजय महाराज हे कडक आहे. असं आहे का कडक? मऊ मे नाम मे विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे. का असं बोलतोय? त्याचंही कारण असं आहे माऊली, का इथे आपले सद्गुरू आहेत, फक्त 2च अभ्यास दिलेत, जे दिले असतील ते. तो तिकडं त्या गुरुला डावालून लगेच तिकडं दुसरे साधक बनवतो ना माऊली. काय वाटत आहे? इकडे तो पुराई झाला नाही, आपल्या भाषेत सांगतो, पुराई झाला नाही, तिकडे लगेच साधक बनवायच्या माग. मग तिकडे साधक बनवले अंबादास महाराज. काय गत्या झाली माहितीये का? अहो शिष्य गेला आणि गुरु गेला. विडाला विडाला अहो ज्या सद्गुरूकडून आपण नाम घेतलं, आपलं परिपूर्णही झालं नाही, तर तिकडे 2च अभ्यासाने इकडे आपण साधक बनायला सुरुवात. कोण गुरु? नाही ना, ते माझे नाही गुरु, आता मीच गुरु. त्याचं उत्तर भागवतामध्ये सांगितलं, जो गुरुच्या बोलावरी, जो कुरवंडी करी, जो गुरु आज्ञे बाहेरी, तीळ भर न होऊ शके. वैकुंठवासामध्ये जरी गेले तरी सुद्धा त्यांची सुद्धा ध्यान धारणा करा. तुम्हाला एकच जरी रामकृष्ण हरी जरी बीजमंत्र दिला असेल माऊली, तरी त्या बापू बाबाचं नामस्मरण विसरू नका. तुम्ही ते परिपूर्ण ते करून घेणार, या व्यासपीठावर मी साक्षी देऊन सांगतोय. विठाला विठाला जरी भागीनाथ बाबा वैकुंठवासी गेलेत, जरी त्यांचे काही साधक प्रबोधामध्ये असतील, कारण मध्ये असतील, महाकारण मध्ये असतील, नाही तुर्यापर्यंत पोहोचले, नका कोणाकडे जाऊ, जा एखाद्याकडं. पण ते अवलादी झाले हो, ज्यांना दिलेत ना, जे परिपक्व झालेत ना, ते अवलादी झालेत. मग त्याने काय करावं? मग त्याने आता माझं साधक बनावं. अंबादास महाराज, आता अंबादास महाराजांना समजा उदाहरणार्थ अंबादास महाराज, माणिक महाराज, भागीनाथ बाबांचे साथ. मला माहित आहे कोण कोणाचं सगळं मला कळत आहे. म्हणजे काय एवढा काय जरी तुमचा परिचय नसेल, पण असं समजायचं नाही. कारण अंगे तोची संत ओळखे संतसे, काय अनेकांचे वर्म कळे. हे बोल जे आहे ते वरपंग नाहीत माऊली. जरी तुमचा वेळ वाचत असेल, मला एवढंच सांगायचं आहे का मी या ठिकाणी असं का घुसरून असं का बोलतो, तर बुडते हे जन. बस मला एवढंच बोलायचं माऊली. हो, याला मला एवढंच मला म्हणायचंय का वैकुंठवासी बाबू बाबा स्वर्गवासी झाले, किंवा वैकुंठवासी झालेत, रामदास बाबा झालेत, तुकाराम बाबा झालेत, भागीनाथ बाबा झालेत, जे काही कमी असतील, तर एखादा देणारा जर असेल तर त्याच्याकडे जा. तो जर तुमचा साधक बनवून घेत असेल तर त्याच्याकडे जाऊ नका. जे दिलंय तिथेच बसा, घरात चिंतन करा, बाबांचा फोटो लावा आणि त्या बाबांना सांगा, बाबा का निळोबारासारखं तुम्ही मला जे काही अपुर असेल, तुमचा आशीर्वाद माझ्या मरोस्तोर माझ्या पाठीशी राहू द्या. त्या साधकाला काहीच कमी पडणार नाही. विठाला देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. हे 6 जाळले देव कळणार. समोरचा माणूस आहे, ज्याचे जळाले त्याला कधीच मोठेपणा माऊली येणार नाही. कमी कीर्तन कराय तो वाकेलच. माळकरी जरी नसताना तो पाय पडाला तरी तो माणूस वाकणार, कारण तो नम्रता त्या ठिकाणी. आपण समजायचं का जो वाकला त्याचा अहंकार, आणि ज्याचा अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला आणि तुका म्हणे
म्हणे देव झाला. ज्याचा गेला ना तो देवच झाला. मग असा देव झाला म्हणून जनाबाई म्हणते देव आहे हृदयी मंदिरी शोधून पाये. देव नटला नाना परी. अनेक प्रश्न विचारले देव कुठे आहे, तर देव प्रत्येक वस्तू जातीमध्ये आहे. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवंताने 75 विभूती सांगितल्या. 75 विभूतीपैकी मनुष्यामध्ये मन माझी विभूती आहे, पक्ष्यामध्ये गरुड माझी विभूती आहे, वृक्षामध्ये पिंपळ माझी विभूती आहे, सर्पामध्ये वासुकी सर्प माझी विभूती आहे. अशा अनेक विभूत्या त्या ठिकाणी सांगितल्या. एवढंच नाही तर भगवंत आहे कुठे. हरे विठ्ठल जळे स्थळी भरला, विठ्ठल जळे स्थळी भरला, नाही म्हणला, विठ्ठलाचे विठ्ठला, विठ्ठलाचे विठ्ठला, विठ्ठल जळे स्थळी भरला, 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 विठ्ठल जळे स्थळी भरला. सगळ्या वस्तू जातीमध्ये परमेश्वर आहे. एखाद्यानं चोरी केली, चोराला असं वाटत असेल काय का मी इथे चोरी केली, मी काहीतरी गुन्हा केला, मी काहीतरी वाईट केलं, मला कोणीच बघितलं नाही. पण तो पाहणारा वेगळा आहे. त्याला सर्व दिसतंय माऊली, त्याला सर्व दिसतं. जरी माणसानं पाहिलं नसेल तर तो पाहणारा परमेश्वर आहे. उजव्या हातानं करायचं आणि डाव्या हातानं फेडायचं माऊली. त्याचं प्रमाण सांगतो. ही आपली म्हण झाली ग्रामीण भाषेची. उजव्या हाताने करायचं आणि डाव्या हाताने म्हणे फेडायचं. त्याचं मी प्रमाण सांगतोय. काय नाथबाबांचं प्रमाण आहे. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, हरी मुखी गाता हरपली चिंता, त्यांनाही मागुता जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. देव नटला नाना परी भरोणे उरला चराचरी. देव अनेक रूपात आहे. तसंच झालं का प्रल्हादाला हिरण्यकश्यपानं आपल्या मुलाला विचारलं, अरे बाळा त्या ठिकाणी तू मी या राज्यामध्ये देवाचं नाव घ्यायला कुणाला सांगत नाही, कुणीच नाव घेत नाही, आणि तू माझाच एकटा सुपुत्र, तू देवाचं नामस्मरण करतोय, नारायणाचं नाम घेतो. सभेमध्ये बोलवलं, दरबारामध्ये बोलवलं आणि त्या ठिकाणी प्रल्हादाला सांगितलं, अरे बाळा मी या ठिकाणी दवंडी दिली होती का माझ्या राज्यामध्ये देवाचं नाव कुणी घ्यायचं नाही आणि तूच या ठिकाणी नारायणाचं नाव घेतो. आणि अशा वेळेस त्या प्रल्हादाला सर्वांना उदाहरण माहीत आहे. हातीच्या पायाखाली तुडवलं, उकळत्या तेलात टाकलं, कड्यावरून कडेलोट केला तरी काही झालं नाही. कारण मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या गाद निवाराया. भक्ताला काहीच होत नाही माऊली, फक्त त्या भक्ताचा भाव पाहिजे देवावर. देवभावाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाचे दुष्काळ देवाला तयाला. देवाला त्या ठिकाणी प्रेम, आपुलकी, आदर, अतिथी, श्रद्धा, भावना आणि नीती या गोष्टी जर जपल्या त्या ठिकाणी देव आहे. विठाला विठाला आणि अशा अनुषंगानं भाग्यवंतानं या ठिकाणी त्या हिरण्यकश्यपानं विचारलं, तुझा देव कुठे आहे? त्यांनी सांगितलं सर्वत्र देव आहे, तुमच्या हृदयात आहे. मग या खांबात आहे का? हो सांगितलं या खांबात आहे. खांबावरील हात मारली दुर्जना, खांब नारायण प्रगटला. बघा त्या भक्तासाठी शेवटी देवाला नरसिंहाचा अवतार धारण करावं लागलं. का करावं लागलं? तर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला होता हिरण्यकश्यपाला. जो आशीर्वाद त्याने असा दिला होता ब्रह्मदेवानं, का तुला दिवसा मरण नाही, तुला रात्री मरण नाही, तुला शस्त्राने मरण नाही, तुला अस्त्राने मरण नाही, तुला स्त्रीच्या हातूनही मरण नाही, का पुरुषाच्या हातून मरण नाही. अहो सगळं जर असं सांगितल्याच्या नंतर तू दिवसा नाही रात्र नाही, मग आता करायचं काय? सामान्य गोष्ट झाली का? पण अहो तो खिलाडी म्हणतात त्याला. बोलणार आहे तोच आहे आणि करणार आहे तोच आहे माऊली. बघा अशा वेळेस शेवटी भगवंताला नरसिंहाचा अवतार धारण करायला लागलं. म्हणजे नरही नाही आणि मादही नाही.
बघा नरसिंहाचा अवतार धारण केला. शस्त्राने मरण नाही, अस्त्राने मरण नाही, दारदार त्या ठिकाणी वाघ नक्यांनी. आता दिवसा मरण नाही, रात्री मरण नाही, आपण त्याला शुभ प्रभात म्हणतोय. म्हणजे सूर्य उगवतही नाही आणि सूर्य दिसत नाही, अशा त्यात आपल्या ग्रामीण भाषेत तांबडसांज म्हणतात. अशा ते शुभ प्रभाताला त्या ठिकाणी हिरण्यकश्यपाला मग घरात मरण नाही, दारात मरण नाही, मारायचं कुठं, उंबरठ्यावर घेतलं माऊली. महाराज हेच सांगतात, जनाबाई हेच म्हणते, देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटला नाना परी भरवणी उरला चराचरी, भक्तासाठी अवतरला भारतयाचा वाहिला. एकदा प्रत्येकाने टाळी वाजवा आणि त्या भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा रखुमाई देवा आहे देवा आहे हृदय मंदिरे शोधून पाहे, देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी, भक्तासाठी अवतरला भारतयाचा वाहिला. विठ्ठल माऊली किती वाजले हो? वाजले किती बघा? 11:45 ना? बरं ठीक आहे. बघा या ठिकाणी जनाबाई म्हणते, देव नटला नाना परी भरोने उरला चराचरी, भक्तासाठी अवतरला भारतयाचा वाहिला. 15 मिनिटामध्ये या ठिकाणी भक्तासाठी भगवंत काय करतो? भगवंत स्वतःच्या देहाची पर्वा करत नाही, फक्त त्या ठिकाणी त्या भक्तामध्ये भाव, आपलेपणा, जिव्हाळा, अतिथी, आदर, प्रेम, श्रद्धा, भावना आणि नीती ह्या गोष्टी जर त्या भक्तामध्ये असतील तर त्या ठिकाणी निश्चितच भगवंत त्या भक्ताचं त्या ठिकाणी संरक्षण करतो किंवा त्याला मदत करतो. असं एक सुंदर तुमच्या पुढे प्रसंग सादर करतो. बघा मंगळवेढ्यामध्ये त्या ठिकाणी संत चोखोबाचा जन्म झाला आणि संत चोखोबाचा जन्म झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याचे लहानपणीच आई वडील वारलेले. संत चोखा मेळ्याचं जे काम होतं तर गावातील जी गुरढोरं मरायची, पूर्वी जास्त गुरढोरं होती माऊली, पूर्वी आता कमी झालेत कारण भाऊ वाढले, जमिनी कमी पडल्या. पहिले पडीकरानं राहायच्या अंबादास महाराज बरोबर का नाही, त्याच्यामुळं गायी जास्त राहायच्या. आता कोणी कोणाच्या बंधाला जाऊ देत नाही, त्याच्यामुळं गायी कमी झाल्या आणि एवढेच कमी झाल्या. पण याच्या पुढं काही काही आपणही गायी कमी केल्या. तुमच्याकडे गिधाड येतात का? गिधाड मुलांना तुम्ही गिधाड पक्षी पाहिलाय का? कसा राहतो? आकाशातून उडतो का भुईवरून चालतो? हा म्हणजे जे मेलेले जे गुरु आहेत मुलांना, त्या गुरांचं तो मांस भक्षण करतोय, त्याला गिधाड पक्षी असे म्हणतात. आता तुम्ही मुलांना आता पाहिलं असेल, पण आणखीन काही लेकरं जन्माला येतील, त्यांना गिधाड हे पक्षी आहे का माणूस आहे का राक्षस आहे हे सांगता येणार नाही. त्याचं बिकॉज कारण त्याचं कारण असं आहे माऊली, तर त्याचं कारण असं का हे गिधाड मारणारे आपण. विठाला विठाला का आपण कशी आपण तुम्हालाही शंका निर्माण झाली असेल. बघा पूर्वी आपला नागराचा बैल, घरातला बैल म्हातारा झाल्याशिवाय घरा गोठ्यामध्ये मेला
मेल्याच्या नंतर आपण गावाच्या पलीकडे नेऊन टाकत होतो. आज आपण 5,000 रुपयाला देतो. याची शोकांती काय हो? अरे ज्या गाईचं दूध, अरे ज्या आपल्या आईला दूध नव्हतं माऊली, अरे ज्या आपल्या आईला दूध नव्हतं. माझं एकुलतं एक लेकरू जन्माला आलंय, माझ्या लेकराला दूध नाही म्हणजे माझ्या स्तनात दूध नाही. ती आई म्हणते घरी असणारी गाय माऊली, घरी असणारी गाय, आणि त्या गाईचं दूध त्या बाळाला म्हणजे तुम्हा आम्हाला पाजलं माऊली. आपल्या आईलाच आपल्या आईच्या स्तनात दूध नाही म्हणून त्या गाईचं दूध पाजलं. त्या गाईचं दूध पाजलं, त्या गाईला त्या ठिकाणी वासरू जन्माला. त्याच वासराच्या सानिध्यामध्ये आपल्या बापानं एक वारका बैल लावला. कळतोय तुम्हाला? वारक्या कळतो का? वारक्या बैल काय म्हणतात हो त्याला? ज्याच्याकडे एकच बैल आहे दुसऱ्याकडून उसना घेतात त्याला वारक्या म्हणतात. बरोबर ना? ज्या बापानं वारक्या बैल लावला भाऊ, एक दोन पोते ठरवून घेतले. भाताचे दिल का नागलीचे दिल का कशाचे दिल दादा? तो एक गोरा. इकडं आपण लहानच मोठं झालोय. त्या गायीची 4-5 येत झालेत. गाय म्हातारी झाली, मग गोठ्यात मरू द्यायची का नाही? त्याचे 5,000 रुपये येतील म्हणे. मग कोणाला तर एखाद्या माणसाला बोलवायचं, ते बोलवणारे कोण? आपणच. आपलाच कोणीतरी एखादा बेद्या राहतो. मी मोकळा बोलणारा माणूस आहे, कारण मी हिंदू याचा मला गर्व आहे. जे प्रभू श्रीरामचंद्र प्रभू जे अयोध्येला जन्माला आलेत, जे अयोध्या भूमीमध्ये जन्माला आलेत, दादा गोमाता ही आपली एक कामधेनू आहे, हे ध्यानात ठेवा. आणि ह्या गोमातेला आपण 4-5 हजार रुपयाला म्हातारा झाल्यानंतर देऊन टाकतो. ती गाय काय म्हणत असेल? अरे ज्या गायीच्या गोमूत्रापासून आपण मेल्यानंतर त्या ठिकाणी काय राहतं, काय सांगतात देव बाप्पा? बोला बोला, मोठे बोला. शब्बास. 5 बोलवतेत ना. दूध लागत आहे ना, पाणी लागत आहे, गोमूत्र, त्याच्याशिवाय विधी होत नाही माऊल. मग जर गाईच नाही राहिले तर मग तिथं काय करशील? कळच गोमूत्र आणसाल शोकंती का ना माऊली? काय वाटतं? मग ते गिधाड का मेले? अरे गाईच मरती नाही तिकडे कसायला देऊन टाकतात. म्हणून त्या ठिकाणी जर गाईच मरते तिथे बिचारे पक्षी गेले ना ऑटोमॅटिक मरून. पोटाला अन्न नाही ना. अहो विटभर पोटासाठी पहा केवढी आटाटी. विटभर पोट भरायला आपल्याला किती आटाटी करायला लागते. त्या पक्ष्यांना काय करायचं? त्यांचं ते खाद्य होतं ना माऊली. पण आपण गाय गोठ्यात मरू दिली नाही, बैल गोठ्यात मरू दिला नाही. ही मोठी शोकांती म्हणून एवढा वेळ बोललोय. बरं ते गुरं ओढायचं काम कोण करत होता? संत चोखामेळा. बारोडकर म्हणते विजय महाराज जास्तच बरं का. 11 वाजत आले तरी माझ्या त्यांची तळमळ आहे. त्यांचे तुम्ही बोलू बारोडाच्या रूपकातून बोलू तेच नाही, कारणीभूतच मी आहे. त्यांच्यावर दोष देण्यात मजा नाही. बघा भाग्यवंतांनो, संत चोखामेळा ते गुरढोर ओढायचं काम होतं. गुरढोर ओढायचं काम झाल्यानंतर म्हातारपणी त्यांचे आई वडील वारलेले, पण भगवंताचं नामस्मरण सोडलं नाही. त्यांच्या पत्नीचं नाव सोयराबाई. सोयराबाई गरोदर राहिल्या. गरोदर राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यावेळेस उच्च नीच असा भेदभाव होता. म्हणजे अस्पृश्यता होती. हा या जातीचा, तो त्या जातीचा, त्यांच्या घरी जायचं नाही, असं म्हणजे अशी उच्च नीच असा भेदभाव होता. आणि असा भेदभाव असताना त्या ठिकाणी त्यांच्या घरी कुणी जात नव्हतं. मग या ठिकाणी आता पूर्वी काही दवाखाने नव्हते. इकडे 108 ला फोन केला, बाईचं पोट दुखून आलं का बस गाडी आली का गावात लगेच दवाखान्यात. त्र्यंबकेश्वरला तर नाशिकला. मौली बरोबर का नाही? पहिले कायचे दवाखाने? माझ्या आज्या बसलेत, त्यांना विचारा ना, पोट दुखायचं, सोयरीन माता यायची आणि घरात त्याचं बाळंतपण व्हायचंय. आणि महिन्यात तर बाई पाण्याला 5-5 महिने होते तर आपण आपल्या घरातून निघते नाही. विठाला विठाला आणि अशा अनुषंगाने त्यांच्या घरी कोणीच जात नव्हतं. 9 महिने 9 दिवस परिपूर्ण होत आलेत. सोयराबाईंनी आपल्या पतीला सांगितलं, पतिराज आपल्या घरी कोणीच येत नाही. या ठिकाणी जर मी यदा कदाचित बाळंतीण झाले, पण या ठिकाणी सोयरीण माता पाहिजे, किंवा या ठिकाणी विंटाळाचे कपडे धुणे, बाळाला आंघोळ घालणे, हे काम पुरुष माणसाला करता येणार नाही. म्हणून या ठिकाणी तुमची जी बहीण आहे त्या बहिणीला घेऊन या. त्यांची एक मोठी बहीण होती, तिचं नाव ताराबाई. ती परगावी दिलेली. संत चोखामेळा त्या बहिणीला आणायला गेला.
का माझी मोठी बहीण आहे, जावं आणि तिला घेऊन यावं. बाळणपण 4, 5, 7 किंवा 15 दिवस एवढ्या दिवसात जावं आणि घेऊन यावं, कारण तिला सोयर पण येत होतं. म्हणून संत चोखामेळा बहिणीला आणायला गेला. आताच्या बहीण तसेच तेव्हाच्याही काही बदल, त्याच्यात काही बदल आहे का? काहीच बदल नाही. गेला बिचारा बहिणीला सांगितलं, बाई आता काय करायचं, तुला सोयर पण करता येत आहे. माझ्या पत्नीचं त्या ठिकाणी दिवस भरत आलेत, चल ना ग. त्या ठिकाणी बाळंतपण करणं, बाळाला आंघोळ घालणं किंवा विंटाळाचे कपडे धुणं हे कार्य काही मला जमणार नाही, तर तुला बाई बोलवलंय. बाई काय सांगायला लागली, भाऊ आता नाही मला जमणार, आणि ते पोरांचा डबा करून द्यावा लागतो. बहीण तेव्हाची बहीण, आताची नाही. आताच्या म्हणजे एकदम एकच नंबर. तेव्हाची बहीण सोयराबाई, ताराबाई म्हणतात तिला, सोयराबाईची भाऊजय. इकडची सोयरा आताची नाही बरं का, तेव्हाची. आताच्या नाही, आताच्या बहिणी नाही. हो. आणि ते मला जमणार नाही, आणि ते मला ते अमुक नाही. आता ती भाषा तेच बोलू जाणार, विडाला विडाला. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, विशेष कना शिवन इष्टमित्र सज्जन सज्जन सखे येतो सुखाचे मान. एकला मी दुःख भोगी कुंभ पाकच जाचणी, तेथे कोणी सोडविनायका सद्गुरु वाचुनी. धर्म जागो सदैवांचा जेव्हा परोपकारी, आंधळ्याला दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. भाग्यवंतानो त्या ठिकाणी ती बहीण सारखीच ना आताच्या बहिणी सारख्याच, त्याच्यात काही बदल नाही. बघा शेवटी नाही आलं. शेवटी रडत्या अवस्थेमध्ये भाऊ तिथून निघाला, आणि रडता रडत्या अवस्थेमध्ये त्यांनी देवाचा धावा केला, का देवा मी तुझी काय वाच्या मनाने एवढी सेवा करून माझ्या पत्नीचं ते घरी पोटही दुखत असेल, तिचे दिवस भरत आलेत, देवा बहीण तर यायला राजी नाही, मग आमच्या घरी तर कोणी येत नाही, मग करायचं काय? अशा वेळेस कर्मधर्म संयोगाने घरी सोयराबाईचं पोट दुखायला सुरुवात झाली. पोट दुखायला सुरुवात झाल्यानंतर तिला बिचारीला असं वाटलं, नवरा होता, नवराही गेला, आता मी करायचं काय? ती सुद्धा देवाची भक्त होती, साधक होती. आणि अशा वेळेस भाग्यवंतांनो शेवटी सोयराबाईला कुठलाही पर्याय राहिला नाही, कुठलाही पर्याय नाही. तुका म्हणे माता पिता गुरुबंधू, तूच कृपा सिंधू पांडुरंगा. देवा तूच आई आहे, तूच बाप आहे, आणि तूच आई तूच बाप असताना या ठिकाणी तुझ्याशिवाय माझा कोणी सांभाळ करणार नाही. हरी विना कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे, अंतकाळी कोणी नाही वा सांगती, संतांच्या संगती हरी जोडे. शेवटी त्या अखिल ब्रह्मांड भगवान परमात्म्याला हाक मारली, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखयाला वेला, दीनानाथ वृद्ध सांभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. हे देवा त्या जनाबाईसाठी सुळाचं पाणी केलं, हे देवा ज्या मीराबाईसाठी विष प्याला, देवा मी काय वाईट केलंय? अरे ज्या संत सखूसाठी तू देव सखू झाला. या ठिकाणी माझ्या पोटात दुखतंय, माझं या ठिकाणी जी शरीराची जी क्रिया आहे, या क्रियेला खूपच व्याकुळता तयार झालेली आहे. हे देवा हे पांडुरंगा ये ना. चोखोबाची बहीण झाला सारंगर, बहिणी उघडणार आकामारे, बहिणी उघडणार आकामारे. चोखोबाची बहीण झाली सारंगर, चोखोबाची बहीण झाला सारंगर. देवाला हाक मारली. देवाला हाक मारल्यानंतर भगवंताने वेटेवर उडी टाकली आणि फाटकीशी चोळी, फाटकसं लुगडं नेसलेत. नेसल्यानंतर शेवटी देवाला तसंच जावं लागेल का नाही, कुणाचा तरी अवतार परिधान करावा लागेल. मग त्या ठिकाणी फाटकशी चोळी, फाटकसं लुगडं घातल्यानंतर रखुमाईने विचारलं, तुम्ही कुठे चाललेत? म्हणे तू आता मला विचारू नको, मी खूप घाईत आहे. अजिबात तू मला विचारू नको. रखुमाईला सांगितलं तू मला प्रश्नच करू नको, मला विचारूच नको, मला अर्जंट मंगळवेढ्याला जायचं आहे. मग त्या ठिकाणी त्या सोयराबाईची जी भाऊजाई होती, म्हणजे ताराबाई होती, म्हणजे संत चोखामेळ्याची
बहीण होती त्या बहिणीचं रूप परिधान केलं आणि महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडादार हाक मारी. बघा तो परमात्मा काय म्हणतो, वहिनी वहिनी म्हणे मी आले दरवाजा उघडा. आता त्यांची वहिनी होती का ती वहिनी तिकडच ताठेल कुठं तिच्या ताठेत अहो बोलावंच लागेल ना माऊली. आताच्या ताठेत आहेत ना. आता काय सांगायचं, लय अवघड गोष्टी झाल्यात भाऊ. हा लय अवघड फार वाईट वाटतं माऊली. अहो कोर्टापर्यंत जातात ना. का मी असं बोलतो, का असं बोलतो? प्रत्येकाला दादा बहीण आहे. अरे प्रत्येकाला बहीण आहे दादा. मग आपल्या जर नवऱ्याने सांगायचं म्हणून काय भावाकडून हिस्सा मागायचा आणि कोर्टात भांडण न्यायचे का? अरे एकाच पाठीवर नळकलेले, एकाच रक्ताचे ना, एकाच आईच्या आणि एकाच्या बापाच्या पोटी जन्माला आलेले. दीपोळीला बहीण नारळ घेऊन येत नाही, भाऊ तिचं नाव घेत नाही. आम्हाला स्मरण शोकन ती काय? का असं बोलतो मी? का असं बोलतो मी? ती तेव्हाची सोयराबाई का? तेव्हाची ताराबाई का? आताच्याही तारा ना आताच्याही सोयरा तशाच बाबा. अरे नाही रे, विश्वात काहीच आपल्या बरोबर येणार नाही. अरे ज्या नग्न अवस्थेमध्ये आपण जन्माला आलोय, नग्न अवस्थेमध्ये स्मशानभूमीमध्ये प्रत्येकाला जायचंय दादा. आपण नग्न अवस्थेत आलो, नग्न अवस्थेमध्ये जायचंय या जीवनामध्ये. अरे जोपर्यंत आपल्या देहात आत्मा आहे तोपर्यंत एकमेकाला छळू नका रे. माणूस म्हणून जगा दादांना. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, माणूस म्हणून जगा रे दादांना. बस ज्या वेळेस भगवंतानं बोलवणं केलं त्यावेळेस निघून जा रे बा. म्हणून एवढं तळमळीने सांगतोय. आणि अशा वेळेस त्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी अवतार धारण केला. तो कोणाचा? ताराबाईचं स्वरूप प्राप्त केलं. आणि घरात गेल्यानंतर वहिनी म्हणे तुम्ही केव्हा आल्या? म्हणे त्यातच मी आले. म्हणे तुमचा भाऊ तुमचा जो भाऊ नवरा आहे तो नवरा या ठिकाणी पंढरपुरावरून त्या ठिकाणी येत असेल हे मला सांगता येणार नाही. आणि माझे भाऊ त्या ठिकाणी आले होते, त्यांनी मला सांगितलं, त्यांनी वृत्तांत दिला. म्हणून या ठिकाणी मी पळत पळत आणि धावत्या वेगात या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर बघा अखिल ब्रह्मांड भगवान परमात्मा होता तो, तिची भावजई नव्हती. म्हणून त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य अखिल ब्रह्मांड भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी हात लागल्यानंतर सोयराबाईचं बाळंतपण केलंय. कोणी केलं? देवाने केलं. बाळंतपण झालं. एवढंच नाही, 15 दिवस घरात राहिलेत. बाळाला आंघोळ घालणे, विंटाळाचे कपडे धुणे, जे असल नसल ते कामं केली देवाने 15 दिवस. कोणालाच माहीत. जशी आपली त्या ठिकाणी बहीण आहे त्या ठिकाणी कोण आलं? संत चोखा मिळाले. त्यांनी विचारलं म्हणे बाई तू केव्हा आली? म्हणे भाऊ मी मधल्या शॉर्टकट रस्त्याने पटकन आले, कारण या ठिकाणी तुझी पत्नी त्या ठिकाणी बाळंतपण होणार होती हे मलाही माहीत होतं. म्हणून मी लवकराच्या लवकर त्या ठिकाणी आले आणि तुझ्या पत्नीचं बाळंतपण केलं. 15 दिवस झाले, कुणालाच माहीत नाही. भगवंत त्या ठिकाणी सगळी कामं करत होता. कामं करत असताना योग असा का आषाढीची वारी आली. आषाढीची वारी आल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज सगळे दिंड्या पताका घेऊन पंढरपूरला आलेत. पंढरपूरला आल्यानंतर त्या ठिकाणी चंद्रभागेत स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि महाद्वाराकडे निघालेत. महाद्वारामध्ये गेल्यानंतर परमेश्वर विटेवर नाही, देव विटेवर नाही. आणि देव विटेवर नाही, सर्व संतांमध्ये चर्चा झाली देव गेले कुठे. आज आषाढीची वारी आहे, देव जाणार कुठे? जाऊ शकत नाही. कार्तिकेयांनी आषाढीला देव कुठेच जाऊ शकत नाही असा प्रश्न पडल्यानंतर गोरोबा काकांना देवाच्या पदमुद्रा उमटलेल्या दिसल्या. पदमुद्रा उमटलेल्या दिसल्यानंतर त्या ठिकाणी गोरोबा काकांनी सांगितलं, पुंडलिकाला विचारल्याशिवाय देव कुठेच जाणार नाही. आपण पुंडलिकाला विचारू. पुंडलिकाला विचारू, पुंडलिक बरोबर सांगेल का देव गेलेत कुठे. बघा गोरोबा काकांना देवाच्या पदमुद्रा उमटलेल्या दिसल्या आणि गोरोबा काकांनी मुखातून उद्गार काढलेत, देव विठे नाहीत. आपल्याला सर्व संत मंडळीला आपल्याला मंगळवेढ्याला जायचं आहे. अरे चला मंगळवेढे पाहू, नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ. चला मंगळ वेढे पाहू, नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ. चला मंगळ वेढे पाहू, नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ. नाम विठ्ठल संत मंडळी मंगळवेढ्याला गेली आणि सोयराबाईच्या दारासमोर गेले. संत चोखोबा महाराजांच्या दारासमोर गेलेत आणि मोठ्याने गजर केला, पुंडलिक वरदाहरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. सोयराबाई 15 दिवस झाले लगेच बाहेर आल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाया पडल्या. विचारलं माऊली
आज आषाढी ज्वार आहे, तुम्ही इकडे मंगळवेड्यामध्ये कशासाठी? म्हणे बाई त्या ठिकाणी माऊली वाकल्यात बघा. अरे जी विश्वाची जगत जननी तिला म्हणतात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. पुन्हा पुढे वाकला, सोयराबाई समोर वाकला. का वाकला? तर बाई आज तुझ्या दारात जो घरात आहे, तुझं जे बाळणपण केलंय, तो अखिल ब्रह्मांड भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा तुझ्या घरामध्ये आहे. जाऊन बघ, म्हणून मी तुझ्या पाया पडतोय. असं माऊलीचे उद्गार निघालेत. घरामध्ये जाते तर पाहतात तर त्या ठिकाणी भगवंताचं रूप प्रगट झालं माऊली, आणि भगवंताला भेट मारली. देवा जळो माझं बाळणपण. अरे माझ्यासाठी तुम्ही एवढं नीच काम केलं. देव म्हणतात नाही ग, भक्तासाठी अवतरला भारतयाचा वाईला. शेवटच्या चरणात जनाबाई म्हणते जेनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला जग जेठी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली घ्या माऊली. जनी मने भक्तासाठी, 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 पीडा देना जग जेठे,